स्वामी समर्थ मैत्रिणींनो, वाळवण एक अर्थपूर्ण परंपरा आहे. खायच्या वस्तू जशा आपण हौसेने करतो तसं हे पण केलं तर घर अतिशय उबदार, डिटॉक्स आणि स्वच्छ आणि ओडरलेस राहतं. तर तुम्ही नक्की करून पहा. हे सगळं गेस्ट बेडरूममधल्या पलंगांमधलं अंथरूण होतं. पहिल्या दिवशी सगळं वाळत घातलं, छान असं जे एक्स्ट्राचं आपल्याला पाहुणे आल्यावर लागतं ते, आणि ते केलंच पाहिजे. आणि सगळे पलंग नंतर कामवाल्या मावशींकडनं स्वच्छ झटकून पुसून घेतले आणि दिवसभर अशी मोकळी पडू दिली, जेणेकरून छान असे हवेने वाळून जाते. आणि त्याच्यासोबत सगळं पंखा, ट्यूबलाईट सगळंच छान क्लीन करून घेतलं आणि संध्याकाळी सगळ्याला खोळा घालून सगळं जागच्या जागी करून वरच्या गाद्या अंथरून उशसे आणि हे असं ठेवून दिलं व्यवस्थित, की जेणेकरून रेडी राहतं ते. आणि तसंच ते गेस्ट बेडरूम एक स्टडीमधलं ते पण दिवा आणि त्याच्यातलं पण सगळं सामान ठेवून पडदा वगैरे सगळं धुवून आणि लावून दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे जे पांघरुणं आहेत, गोधड्या, ब्लँकेट्स, एक्स्ट्राचे शॉल, बेडशीट, पिलो कवर्स एक्स्ट्राचे, उन्हाळ्याचं पावसाळ्याचं बारीक जाड सगळं पांघरून छान असं सकाळी सकाळी वाळत घालून दिलं 8-8:30ला चहा पिल्यानंतर. आणि नंतर 12-12:30 नंतर सगळं छान असं उलटं करून दिलं, जेणेकरून दोघी बाजू छान वाळतील आणि जेवण होईस्तोपर्यंत छान असं सगळं अंथरून गरम होऊन जाईल. जेवण झाल्यावर सगळं काढून आणि एका पलंगावर ठेवून दिलं, जेणेकरून ते थंड होईल आणि थंड होणं गरजेचं आहे ते. आणि त्याच्यासोबत कपाटं पुसून घेतली, ती पण अशी मोकळी उघडी करून ठेवली. जे आधी वॉश केलेलं होतं ते तसंच राहू दिलं. आणि त्याच्यानंतर सगळं असं व्यवस्थित पेपर्स वगैरे चेंज करून अरेंज करून घेतलं आणि सगळ्या अंथरुणांच्या संध्याकाळी घड्या घालून ठेवल्या, जेणेकरून दुसऱ्या दिवशी व्यवस्थित ठेवता येतील आणि थंडही होऊन जातील या पद्धतीने. म्हणजे ठेवायलाही फास्ट होतं ते. तर हे सगळं केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आवरलं माझं. त्याच्यानंतर सगळे अंथरुणं ठेवून दिले. त्याच्यासोबत मम्मींच्या पलंगावरच्या गाद्या पण उन्हाळ्यात टाकल्या, त्यांचे खोळा पण धुवून टाकल्या आणि यांना डांबर गोळ्या टाकून जे लागतं ते पुढे, जे लागत ते पाठीमागे, असं सगळं वापरायचं बिन वापरायचं अरेंज केलं. आणि त्याच्यामध्ये छान अशा भरपूर डांबर गोळ्या घालून जुन्या बेडशीटने झाकून दिले, जेणेकरून बाहेरची धूळ त्याच्यामध्ये जाणार नाही. त्यासोबत त्या बेडरूममधले पडदे, गादीच्या खोळा ते पण उन्हात टाकून ते पण स्वच्छ करून घेतलं आणि मम्मींचं पण स्वच्छ करून. 3 दिवसामध्ये सगळं घर अगदी टापटीप स्वच्छ झालं आणि अतिशय खडखडीत वाळून गेलं. तर खूप लागत नाही. वर्षातले 3 दिवस दिलं तर घर पाहुणे कुणीही येऊ देत, कुठलीही चादर काढा, वास येणार नाही, घर स्वच्छ राहील आणि मस्त डिटॉक्स होईल. तुम्हीही करा. एन्जॉय.